संशोधन आराखडा म्हणजे काय या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा आज आपण करणार आहोत. कारण संशोधन करण्याच्या आधी एखाद्या विद्यापीठामध्ये किंवा संशोधन संस्थेमध्ये जर आपल्याला रिसर्च करायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला संशोधनाचा आराखडा जो आहे तो सादर करावा लागतो. अर्थात संशोधनाचा आराखड्यात कोणकोणत्या गोष्टी असाव्या याबद्दल वेगवेगळ्या विद्यापीठाचे किंवा वेगवेगळ्या ज्या संशोधन संस्था ज्या आहेत या संशोधन संस्थांचे वेगवेगळे नियम आहेत. जरी वेगवेगळे नियम असले तरी काही गोष्टी कॉमन आहेत की या गोष्टी कोणत्याही विद्यापीठाच्या किंवा संशोधन संस्थेसाठी जेव्हा आपण रिसर्च डिझाईन करतो किंवा रिसर्च आउटलाईन तयार करतो किंवा काही लोक त्याला रिसर्च प्रपोजल असं म्हणतात, तर याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असतात. आणि संशोधन आराखड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा आराखडा तयार करताना कोणकोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे. ही चर्चा करण्याच्या आधी संशोधन आराखडा म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर संशोधन आराखडा म्हणजे काय, तर याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ असा आहे की संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाबद्दलचा प्लॅन किंवा ब्ल्यू प्रिंट किंवा मास्टर प्लॅन असं म्हणता येईल. आपल्याला ज्या विषयावर रिसर्च करायचा आहे त्याच्याबद्दलचा एक ब्ल्यू प्रिंट किंवा मास्टर प्लॅन आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये तयार करून ज्या संस्थेत संशोधन करणार आहे तिथं सादर करावा लागतो. जसं आपल्याला घर बांधण्याच्या आधी इंजिनियरकडे जातो आणि घराचा प्लॅन इंजिनियरकडून तयार करून घेतो. तो प्लॅन तयार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं घर कसं दिसेल, घरात कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या ठिकाणी असतील. तसंच संशोधन करण्याच्या आधी आपल्याला आराखडा जो आहे तो तयार करावा लागतो. या आराखड्यामुळे आपल्याला कल्पना येते की आपल्या संशोधनामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत. म्हणून संशोधन आराखडा म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं तर संशोधनाबद्दलचा एक मास्टर प्लॅन, ब्ल्यू प्रिंट किंवा एक प्लॅनिंग असतं. संशोधन आराखड्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तुमच्या स्क्रीनवर मी व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्यांमध्ये स्पष्ट स्वरूपात आराखडा म्हणजे नेमकं काय हे लक्षात येईल. आता पहिली व्याख्या आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संशोधन आराखडा म्हणजे माहितीचं संकलन, मोजमाप आणि विश्लेषणाची रूपरेषा. तर संशोधन आराखड्यामध्ये काय असतं की माहिती म्हणजे डाटा कलेक्शन कसा करावा, त्याचं ॲनालिसिस कसं करावं, त्याचं मोजमाप कसं करावं याची एक रूपरेषा किंवा ब्ल्यू प्रिंट दिलेली असते. दुसरी व्याख्या देखील जवळपास तशीच आहे की संशोधन आराखडा म्हणजे आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी ज्या पद्धती आहेत किंवा जो बृहत आराखडा असतो, मास्टर प्लॅन असतो त्याला संशोधन आराखडा असं म्हणतात. तिसरी व्याख्या जरा वेगळी आहे. त्याच्यामध्ये संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाच्या संदर्भात काय, केव्हा, कुठे, किती, कोणत्या मार्गाने हे ठरवण्यास मदत करणारी जी आउटलाईन किंवा जिला ब्ल्यू प्रिंट असं म्हणता येईल ती रूपरेषा म्हणजे संशोधन आराखडा होय. तर या ज्या 3 व्याख्या आहेत याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की संशोधन आराखड्यामध्ये साधारणतः काय काय गोष्टी ज्या आहेत त्या काय काय गोष्टी दिलेल्या असतात. आता आपल्याला जो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्याची चर्चा करायची आहे की संशोधन आराखडा तयार करताना त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, म्हणजे आराखड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. आता संशोधन आराखडा तयार करताना सर्वात पहिली गोष्ट असते प्रस्तावना. कारण आपण जो रिसर्च टॉपिक निवडलेला आहे म्हणजे जी संशोधन समस्या निवडलेली आहे तिचा परिचय करून द्यावा लागतो थोडक्यामध्ये की ही समस्या काय आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे, ती मी का निवडली. म्हणजे जो रिसर्च टॉपिक निवडलेला आहे त्याच्याबद्दलची सर्वसाधारण कॉमन माहिती जी आहे ती कॉमन माहिती आपल्याला
त्याचा परिचय किंवा पार्श्वभूमीमध्ये मांडावी लागते. दुसरा मुद्दा प्रस्तावनेमध्ये मांडावा लागतो की हा टॉपिक मी का निवडलेला आहे, याची गरज काय होती, आवश्यकता काय होती, म्हणजे हा टॉपिक मी का निवडला त्याचं क्लेरिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. आणि तिसरा मुद्दा मांडला जातो संशोधन साहित्याचं पुनर्विलोकन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. संशोधन आराखडा तयार करताना आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मांडावं लागतं, कारण हा जो टॉपिक निवडलेला आहे या टॉपिक संदर्भात वेगवेगळ्या अँगलवर याआधी जे संशोधन झालेलं आहे ते मांडावं लागतं की हा विषय मी निवडलेला आहे, या विषयातल्या वेगवेगळ्या पैलू संदर्भात हे वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास झालेला आहे, मात्र मी जो निवडलेला विषय आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे या विषयावर आधी असं काम झालेलं नाही, माझा टॉपिक वेगळा आहे आणि मी जे काम करतो आहे ते रिसर्च गॅप भरणार आहे. म्हणजे पूर्वीचा जो रिसर्च आहे त्याला पुढे नेणार आहे, त्याला दिशा देणार आहे. रिसर्च गॅपची परिपूर्तीसाठी हा विषय निवडलेला आहे आणि याचं स्पष्टीकरण करण्यासाठी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मांडलं जातं. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये जी संशोधन समस्या आहे तिचं स्पष्टीकरण केलं जातं. म्हणजे आपण जो टॉपिक निवडलेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना वापरणार, त्या संकल्पनेचं विश्लेषण केलं जातं की या संकल्पना आहेत, यांचा अर्थ काय, त्याचा आशय काय, तर या संकल्पना मी वापरणार आहे. त्यानंतर आपल्याला संशोधन समस्येची व्याप्ती मांडावी लागते. व्याप्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा मी अभ्यास करणार आहे, म्हणजे कोणकोणते टॉपिक जे आहेत ते टॉपिक मी अभ्यासणार आहे हे मांडावं लागतं. त्यानंतर संशोधनाच्या मर्यादा देखील नमूद कराव्या लागतात, कारण संशोधनाच्या जर मर्यादा नमूद केल्या नाही तर संशोधन कधीही पूर्ण होणार नाही. कारण कोणतंही संशोधन विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट दिवसामध्ये पूर्ण करावं लागतं. म्हणून संशोधनाचा क्षेत्राबद्दल मर्यादा असतील, कालावधीच्या मर्यादा असतील किंवा इतर मर्यादा असतील, या सर्व मर्यादा मांडाव्या लागतात आणि मर्यादेमुळे संशोधनाला आटोपशीरपणा जो आहे तो प्राप्त होतो. त्यानंतर संशोधनाचं महत्त्व काय आहे हे देखील थोडक्यामध्ये नमूद करावं लागतं. आणि त्यानंतर संशोधनाची उद्दिष्टे काय, कारण कोणताही रिसर्च करायचा असेल तर तो का करतो हे उद्दिष्टांमध्ये मांडलं जातं. कारण उद्दिष्टांच्या माध्यमातून संशोधनाला दिशा प्राप्त होते. जर उद्दिष्टविहीन प्रवास म्हणजे आपला वेळ, पैसा, श्रम वाया जातील. म्हणून कोणताही रिसर्च करताना त्या संशोधनाचे उद्देश काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत याची मांडणी करावी लागते. उद्दिष्टामुळे संशोधनाला दिशा प्राप्त होते आणि योग्य दिशेने आपण मार्गक्रमण करतो हे आपल्याला दिसतं. त्यानंतर संशोधनाची परिकल्पना किंवा हायपोथेसिस. आपण जो रिसर्च टॉपिक निवडलेला आहे या टॉपिक संदर्भात आपल्याकडे जे पूर्वज्ञान असतं, या पूर्वज्ञानाच्या आधारावर काही संभाव्य विधानं आपण करतो किंवा पर्यायी विधानं करतो, यालाच संशोधन गृहीतक असं म्हणतात. गृहीतकांच्या माध्यमातून संशोधनाबद्दलची स्पष्ट कल्पना आपल्याला येते, कारण गृहीतकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या चलांमध्ये असलेला जो परस्पर संबंध आहे या परस्पर संबंधांचा अभ्यास करता येतो. गृहीतके दुसरं तिसरं काही नसतं तर संशोधन समस्येसंदर्भात केलेली अंदाजित विधानं असतात. ती खरी असतील असे नाही, कारण गृहीतकांची चाचणी केली जाते आणि चाचणीमध्ये जी गृहीतकं सिद्ध झाली तेवढ्यांना स्वीकारलं जातं, जी चाचणीमध्ये रिजेक्ट झाली त्यांना नाकारलं जातं. म्हणून संशोधनामध्ये गृहीतकं अत्यंत महत्त्वाची असतात, कारण गृहीतकांमुळे संशोधन जे आहे त्या संशोधनामध्ये नेमकेपणा किंवा आटोपशीरपणा जो आहे तो आटोपशीरपणा येत असतो. त्यानंतर संशोधन आराखड्यामध्ये येणारा पुढचा मुद्दा जो आहे तो संशोधनाची कार्यपद्धती. म्हणजे संशोधन करण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर जो आहे तो करणार, मग संशोधनासाठी कोणत्या संशोधन पद्धती वापरणार. कारण वेगवेगळ्या संशोधन पद्धती आहेत. ग्रंथालय पद्धत आहे, ऐतिहासिक पद्धत आहे, प्रायोगिक पद्धत आहे, अन्वेषण पद्धत आहे. तर आपण या टॉपिकचा अभ्यास करताना कोणती पद्धत वापरणार, तर या पद्धतीची माहिती आपल्याला आराखड्यामध्ये द्यावी लागते.
तसंच कोणकोणती संशोधन साधनं वापरणार, म्हणजे डाटा गोळा करण्यासाठी प्रायमरी डाटा वापरणार की सेकंडरी डाटा वापरणार. मग प्रायमरीमध्ये साधारणतः प्रश्नावली वापरणार, मुलाखत वापरणार, निरीक्षण वापरणार की वेगळी पद्धत वापरणार का केस स्टडी आहे. म्हणजे संशोधनासाठी डाटा गोळा करण्यासाठी कोणती साधनं जी आहे ती वापरणार याची माहिती द्यावी लागते. याशिवाय नमुना निवड पद्धत, कारण आधुनिक काळामध्ये संपूर्ण समग्राचा अभ्यास करण्याऐवजी नमुना निवडीच्या माध्यमातून संशोधन करायला मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण नमुना निवड पद्धतीमुळे कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने संशोधन करता येतो. म्हणून नमुना निवडण्याची कोणती पद्धत वापरणार, नमुन्याचा आकार किती असणार किंवा नमुना कोणकोणत्या भौगोलिक क्षेत्रामधून निवडणार याच्याबद्दलचा, नमुना निवडीबद्दलचा आपला जो प्लॅन आहे तो द्यावा लागतो. त्यानंतर तथ्याचं विश्लेषण आणि निर्वचन, डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. जी माहिती आपण गोळा केली, जे फॅक्ट्स किंवा डाटा गोळा केला, तर या डाट्याचं ॲनालिसिस करण्यासाठी कोणती सांख्यिकी पद्धत वापरणार. म्हणजे आपण जो डाटा गोळा केला त्याचं वर्गीकरण करण्यासाठी मीन, मोड, मेडियन किंवा इतर ज्या सांख्यिकी पद्धती आहेत याचा वापर करणार का, तक्ते वापरणार का, आलेख वापरणार का किंवा कोणत्या सांख्यिकी गोष्टींचा वापर करणार याची माहिती द्यावी लागते. तसंच आपण जो डाटा गोळा करणार आहेत याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणती साधनं वापरणार. मग एक्सेल वापरणार की SPSS सारखं सॉफ्टवेअर वापरणार की इतर सॉफ्टवेअर वापरणार. म्हणजे संगणकीय प्रक्रिया, कारण सांख्यिकी प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक काळात संगणकाचा, सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तर आपल्याला नमूद करावं लागतं की मला जो डाटा मिळालेला आहे या डाट्याचं ॲनालिसिस करण्यासाठी मी या प्रकारच्या सांख्यिकी प्रक्रियाचा जो आहे त्या प्रक्रियेचा वापर करणार. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की संशोधनाचं आउटकम काय. मी जो हा टॉपिक निवडलेला आहे याच्यावर जो अभ्यास करणार आहे याचे अपेक्षित परिणाम काय होणार आहेत. जर संशोधनामधून आउटकम निघत नसतील तर ते संशोधन काही कामाचं नाही. कारण संशोधन कशासाठी केलं जातं की त्याचा समाजाला किंवा व्यक्तींना फायदा व्हावा म्हणून केलं जातो. म्हणून संशोधनामध्ये आपल्याला आराखड्यामध्ये मी जो रिसर्च करणार आहे त्याचा आउटकम काय आहे, आउटकम मांडावं लागतं. याशिवाय प्रकरण देखील काही विद्यापीठांच्या गाईडलाईन्समध्ये संशोधन आराखड्यामध्ये प्रकरणाची माहिती द्यावी लागते. आता बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये हे भाग काढून टाकला परंतु आधी जे आराखडे तयार व्हायचे त्याच्यामध्ये साधारणतः कोणकोणते टॉपिक असणार, कोणकोणती प्रकरणं असणार, सब चॅप्टर्स कोणते असणार याचा एक थोडासा कच्चा आराखडा आपल्याला जो आहे तो द्यावा लागायचा. आणि सर्वात शेवटचा भाग आहे तो संदर्भ सूची. संशोधन आराखड्याच्या सर्वात शेवटी संदर्भ सूची द्यावी लागते की मी जो हा टॉपिकचा अभ्यास करणार आहे तर याच्यासाठी हे संदर्भ वापरणार आहेत. म्हणजे हे पुस्तकं वापरणार की या वेबसाईट वापरणार की वर्तमानपत्र वापरणार की काही प्रायमरी साधनं वापरणार याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला द्यावी लागते. तर या पद्धतीने संशोधन आराखडा जो आहे तो संशोधन आराखडा तयार करताना या गोष्टी त्या आराखड्यामध्ये आल्या पाहिजे. तर तुमचा टॉपिक किंवा तुमचा आराखडा जो आहे त्याला मान्यता मिळेल. तर आज आपण संशोधन आराखडा कसा तयार करावा याची सविस्तर चर्चा केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.